नमस्कार मित्रांनो, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालोय किल्ला तुंगला भेट द्यायला। 12 महिने 12 मोहिमा ह्या संकल्पनेअंतर्गत आज आपण आलोय आपल्या दुसऱ्या मोहिमेमध्ये, म्हणजे किल्ले तुंगला भेट द्यायला आलोय। आपली पहिली मोहीम ही किल्ले तिकोणाला झाली होती, तर आज आपण दुसऱ्या मोहिमेवरती आलोय किल्ले तुंगला। तर आता मी तुंगवाडीमध्ये, म्हणजे तुंगवाडी ही तुंग किल्ल्याचं बेस विलेज आहे, म्हणजे हा तुंगवाडी ही तुंग किल्ल्याचा पायथा आहे। तर मी आता पायथ्यामध्ये आलोय, आपण गाडी लावलेली आणि इथून आपण आता तुंग किल्ल्याचा ट्रेक स्टार्ट करणार आहे। आपण जिथे गाडी पार्क केली त्या गाडी पार्क केल्यानंतर पार्किंगपासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे छोटीशी पायवाट भेटेल। ती पायवाट आपल्याला किल्ले तुंगवरती घेऊन जाते। तर त्या पायवाटीच्या आधी इथे आपल्याला किल्ले तुंग अथवा कठीणगड ह्या माहिती फलकावरती किल्ले तुंगविषयी पूर्णपणे माहिती आपल्याला इथे दिलेली आहे। तर ट्रेक स्टार्ट करून आपला थोडासाच पॅच कंप्लीट झाला आहे। तर त्या दगडांच्या पॅचनंतर तुम्हाला एक छोटीशी पायवाट लागेल। तर त्या पायवाटेवरून जरा सावकाश आहे, कारण 2 वर्षापूर्वी आपल्यासारखाच एक ट्रेकर त्या पायवाटेवरून घसरून खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही त्या पायवाटेवरून आणि पूर्ण या दगडांच्या पॅचवरून जरा सावकाश या। तर मंडळी, गडाच्या पायथ्यापासून गड चढण्यास सुरुवात केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये आपल्याला हा दरवाजा लागतो। हा दरवाजा म्हणजे गडाचा पहिला दरवाजा। ह्या तुंग गडावरती 2 दरवाजे, त्याच्यातला हा पहिला दरवाजा। तर या पहिल्या दरवाजापासून ह्या वाटेने वरती गेल्यानंतर आपल्याला ह्या 2 बुरुजांच्या मध्ये एक दरवाजा लागेल। तो दरवाजा म्हणजे या गडावरचा दुसरा दरवाजा, हनुमान दरवाजा। तर ह्या डाव्या साईडच्या बुरुजामध्ये तो दरवाजा कोरण्यात आलेला आहे। तर शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी, आणि शत्रू जरी ह्या पहिल्या दरवाजातून आतमध्ये आला तरी सुद्धा ह्या बुरुजामधून त्याच्यावरती हल्ला करण्यात येत असे। म्हणजे किती उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना आपण बघू शकतो ह्या तुंग गडावरती। तर मंडळी, पहिल्या दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपण पोहोचतो गडाच्या पहिल्या बुरुजापाशी। हा आहे गडाचा पहिला बुरुज आणि तिकोना गड हा 2 बुरुजांमध्ये विभागला गेला आहे। हा पहिला बुरुज जिथे आपण उभा आहात तिथे, हा दिसतोय तो दुसरा बुरुज, आणि त्याच्यावरती जिथे झेंडा लावला आहे तो आहे तुंगगडाचा बालेकिल्ला।
तर मंडळी आता आपण पहिला दरवाजा पार करून किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचलोय। तर ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा दरवाजा उजवा बुरुज आणि डावा बुरुज याच्या आतल्या बाजूला बांधलाय। तर आपण हा जो बुरुज बघतोय हा उजव्या साईडचा बुरुज आहे आणि या उजव्या साईडच्या बुरुजामध्ये तुम्हाला हनुमानाची मूर्ती ही दगडामध्ये कोरलेली दिसेल आणि डाव्या बाजूच्या बुरुजाच्या आतमध्ये तुम्हाला हा दरवाजा कोरलेला दिसेल। तर हनुमान दरवाजापासून वरती आल्यानंतर तुम्हाला दरवाजाच्या नंतर म्हणजे दरवाजा पार केल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूस ह्या देवड्या दिसतील। देवड्या म्हणजे काय तर जे पहारेकरी मावळे आपल्या असायचे त्या मावळ्यांना इथे विश्रांतीसाठी ही सोय होती। तर आपण आता हनुमान दरवाजापासून वरती आलोय। हनुमान दरवाजापासून तुम्हाला दोन वाटा दिसतील, एक वाट डाव्या बाजूला जाते तर एक वाट उजव्या बाजूला जाते। डाव्या बाजूच्या वाट्याने जर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिकोना किल्ल्याचा 2 नंबरचा बुरुज लागतो आणि उजव्या बाजूने पुढे आल्यानंतर तुम्हाला तिकोना किल्ल्यावरती जाण्यासाठी वाट दिसते। तर त्या वाटेमध्ये हे प्राचीन काळचं गणपती मंदिर आहे आणि या गणपती मंदिराच्या बाजूला हे पाण्याचं टाकं आहे। तर आपण बघितल्याप्रमाणे गडाचा पहिला दरवाजा आणि हनुमान दरवाजा ह्या दरवाजांचं बांधकाम आणि त्यांच्या तटबंदींचं बांधकाम करण्यासाठी इथूनच दगड घेऊन गेले असावे आणि त्या दगडांचा वापर ती तटबंदी बांधण्यासाठी करण्यात आली असेल। तर मंडळी आपण किल्ल्याचा 90% भाग हा सर केला आहे। आता आपण बाले किल्ल्याच्या थोडंसं खाली आहोत। तर तुम्हाला तुंगगडाविषयी काही माहिती सांगणार आहे, म्हणजे तुंगगडाचा इतिहास आणि तुंगगडाचं आसपासचा परिसर याची मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर तुंगगडाला असा काहीसा खास इतिहास नाही आहे। तर तुंगगडाची माहिती सांगायची झाली तर 1636 पर्यंत पवना मावळ हा मुलूक निजामशाहीच्या ताब्यात होता। त्यानंतर 1647 साली महाराजांनी पवना मावळ या दुर्गम भागातील किल्ले हे स्वराज्यात आणण्याची मोहीम आखली। त्या मोहिमेनुसार हा तुंग किल्ला हा देखील स्वराज्यामध्ये सामील झाला असावा। त्यानंतर 1656 साली महाराजांनी बहुतेक किल्ल्यांचं नामकरण केलं। तर तुंगगडाचं सुद्धा कठीणगड असं नामकरण झालं असावं। तर 1665 साली औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यावरती चाल करून जाण्यास सांगितलं। मिर्झाराजे जयसिंगांनी पुरंदरवरती वेढा दिला आणि त्यांचा सरदार दाऊद खान याला लोहगडावरती पाठवलं। तर दाऊद खानने लोहगड, किल्ले विसापूर, तुंग आणि तिकोना या गडांच्या पायथ्याशी असलेले गावं जाळून बेचिराख केली। त्यानंतर शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार
जे किल्ले महाराजांनी मुघलांच्या ताब्यात दिले त्यापैकी तुंग हा पण एक किल्ला होता। तुंग किल्ल्याचा वापर हा आसपासच्या परिसरावरती टेहळणी करण्यासाठी होत असे, आसपासच्या परिसरावरती नजर ठेवण्यासाठी होत असे। तर ह्या तुंग किल्ल्याच्या आसपास आपल्याला 4 किल्ले बघायला भेटतात। त्याच्यामध्ये तिकोना, घनगड, किल्ले लोहगड आणि किल्ले विसापूर ह्या 4ही किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी पवन मावळातील घाटवाटांचा पहारेकरी असं या किल्ल्याला बोललं जातं। तर ही आहे तुंग किल्ल्याची ओळख। तर फायनली मंडळी आपण तुंगगडाच्या बालेकिल्ल्यावरती पोहोचलो आहे। पावना लेकचं विहंगम दृश्य बघत बघत आपण आपली दुसरी मोहीम ही सर केली आहे। तर आता आपण तुंगगडावरच्या बालेकिल्ल्यावरती आणि तुंगगडाच्या बालेकिल्ल्यावरती आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर आणि एक पाण्याचं टाकं एवढ्याच वास्तू बघायला भेटतील। मंडळी तुंगगडाचा प्रवास हा इथे आपला संपला आहे। पूर्ण तुंगगड आपण फिरून झालो आहे। तुंगगडाबद्दलचा इतिहास देखील आपण जाणून घेतला आहे। तुंगगडाच्या आसपासच्या परिसराची देखील आपण माहिती घेतली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या अजून खूप मोहिमा बाकी आहेत। 12 महिने 12 मोहिमा ही जी आपली संकल्पना आहे त्याच्यातली आपली दुसरी मोहीम ही आज पूर्ण झाली आहे। तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे पुढच्या मोहिमेमध्ये।